चला फील्ड लावून घ्या. काही घोषांकित क्षेत्र आहे ते तुम्हाला माहितीच आहेत. या अगोदर देखील तुम्ही या मैदानावर खेळला आहात. मालवणी वर्सेस एक्सर बी या दोन संघांच्या दरम्यान आपण ही मॅच या ठिकाणी सुरू करत आहोत. आगरी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ही आपण 21वी स्पर्धा ही साई दत्त पेनकरपडा मास्टर्स यांच्या वतीने या ठिकाणी खेळत आहोत. त्यानंतर थर्ड मॅच मीरा वर्सेस कोलशीत, चौथा सामना असेल कांदरपडा वर्सेस नारंगी. असे 8 संघ आज या ठिकाणी तुम्हाला खेळताना दिसतील. चला मॅच स्टार्ट करा प्लीज, विनंती करतोय. आघाडीची जोडी मालवणी मास्टर्स या टीमची मैदानाच्या आतमध्ये एका साईडला स्ट्राईक एंडला हरेश्वर पाटील या खेळाडूला आपण पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईक एंडला संतोष कोळी, प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर्स, प्रिन्स गारमेंटचे प्रोप्रायटर. आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक नक्कीच पुराणा चावल म्हणू शकतो, एक जुना जाणता आणि जाणकार गोलंदाज मिस्टर धर्मेंद्र. बऱ्याचशा स्पर्धांनंतर मला वाटतं मिलिंद हा खेळाडू इन झालाय. मतलब वन ऑफ द ग्रेट बॉलर, एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर वर्ष पोर्टिब्रजचा क्रिकेट धर्मेंद्र यांना खेळला आहे, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स, तो अनुभव नक्कीच धर्मेंद्र यांच्याजवळ आहे. थोडासा वेळ वाया जातोय, या गोष्टीकडे लक्ष द्या विनंती करतो. मॅच लवकर स्टार्ट करावी आपण. बघा 11 वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय. पुलरलाईनचा चेंडू होता, ऑन साइड लावून ड्राईव्ह केले गेले. शॉर्ट मिड विकेट मध्ये खास करून एक फिल्डर ठेवण्यात आलाय, रणजित म्हात्रे चेंडूला फील्ड करतात. अकाउंट ओपन झाले, हरेच खातं उघडलं गेलं मालवणी या टीमचं 1 या धावेनं. काय मॅच रंगली होती. आपला तो मॅच मी म्हटलं होतं की वाघबीळ जिंकू द्या किंवा जम्सवॉन्ड राई हा संघ जिंकू द्या, मात्र 50च्या प्लस 50-60 धावा या फलकावर यायला हव्यात, जेणेकरून जे प्रेक्षक राजे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात, जे प्रेक्षक राजे या ठिकाणी दाखल झाले त्यांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन नक्कीच होईल. आणि खरोखरच एक जबरदस्त मॅच आपण त्या ठिकाणी पाहिली. रफ अँड टफ मॅच. मात्र हे दोन संघ पुन्हा तुम्हाला पाहायला मिळतील राई या नगरीमध्ये. अडवाईटने घेण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, शफल होऊन स्ट्रोक खेळायचा होता ऑन साइडला. संतोष कोळी दरम्यान म्हटलं ना, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की एक जुना जाणता आणि जाणकार गोलंदाज आहे. भरपूर वर्ष ज्याने क्रिकेट खेळले, अनुभव आहे धर्मेंद्र जवळ. आउट ड्राईव्ह करायचं होतं, बॅट चेंज लागली गेली. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर घननीला कारभारी चेंडूला फील्ड करतायत, एकच धाव मिळेल. हे सीझन आणि या सीझनच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक्सर बी संघासाठी देखील हे सीझन इतकंच खराब गेलं नाहीये, तर चांगलं गेलंय हे सीझन. एक्सर बी टीम साठी देखील एक विजेतेपद या टीमच्या खात्यावर आहे या सीझन मध्ये. बॅकफील्ड जाऊन चेंडूला कट केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अराउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. कव्हर मधून फिल्डर वेगाने आलाय. शशी इथे थ्रो चांगला केला गेला होता असं म्हणता येणार नाहीये, मात्र चांगला बॅकअप केलं गेलं यष्टीरक्षकाकडून आणि नॉन स्ट्राईक एंडला तितका चांगला थ्रो पाहिला आपण. इथे पहिला धक्का मालवणी संघाला. मिस्टर हरीश पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू निश्चय. डिबेटर मैदानाच्या आतमध्ये येतोय धर्मेंद्र कोळी. मालवणी मास्टर्स ज्याप्रमाणे एक्सर बी टीमसाठी हे सीझन चांगलं गेलंय, त्याचप्रमाणे नक्कीच मालवणी टीमसाठी देखील हे सीझन चांगलं गेलंय. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केलं गेलंय.
शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी फक्त एक धाव इथे मिळेल. मागचं वर्ष खरोखरच मागच्या सीझनच्या विषयी जर मालवणी या टीमची माहिती द्यायची गेली तर मागच्या सीझनमध्ये सर्वाधिक जर ग्रँड फिनाले मॅचेस कुठल्या टीमने खेळल्या असतील तर तो एकमेव संघ आहे मालवणी संघ. फुलटॉस ऑन साईडला चेंडू खेळला गेलाय. फिल्डरच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मेंद्र कोळे यांच्या बॅटमधून हा अतिशय देखणा फटका 6 धावा. श्वास मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. तू श्वास मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. करूया निर्धार एक होऊया, करूया निर्धार एक होऊया. बेणकर पाडा पुढे नेऊया, बेणकर पाडा पुढे नेऊया. बँकेचे प्रत्येक गावातील नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या गावाला पुढे न्यायचं आहे आणि ते गीत या ठिकाणी वाजलं गेलं. पेंडकरपाडा गावावर आधारित हे गीत बनवण्यात आलं आहे आणि खूप चांगलं गीत आहे बघा. यातून काही सामाजिक संदेश देखील या गीताच्या माध्यमातून दिले. स्लॉस्लिपचा फटका आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा तर वेगाने पुणे डबलचा कॉल आणि तो येईपर्यंत या 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वेग वाढतोय. धावा तब्बल फलकावर लावल्या जातात मालवणी मास्टर्स या टीमच्या माध्यमातून, त्या म्हणजेच 14 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण मंडळाचे सदस्य भगवानजी पाटील, सचिव, त्यानंतर सहसचिव कैलासजी म्हात्रे, सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. धावा झाले ते 14. गोलंदाज तयार गणेश. इथे नक्कीच थोडस उशिरा खेळायचं होतं. वाट पाहिली होती चेंडूची आणि अंतिम क्षणी त्या बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगला चेंडू हाताळला गेला गणेशकडून. गणेश म्हटलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील हा गोलंदाज. एक्सर बी. ओके, एक्सर बी संघाच्या विषयी आणखीन माहिती द्यायची गेली. फटका चांगला आहे, मात्र गोशांकी क्षेत्र असेल, वन डे असेल, 1 धाव. तर ही जी जर्सी एक्सर बी संघाने प्रदान केली आहे, ही जर्सी लॉन्च केली होती मला वाटतं याच मैदानावर, त्यावेळेस मीराची स्पर्धा होती आणि मीराच्या स्पर्धेमध्ये नक्कीच ही जर्सी लॉन्च केली होती एक्सर बी टीमनं. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 15. नासिक डाऊन द पिच. अगदी एक कलात्मक स्ट्रोक खेळायचा होता, मात्र चेंडू आल्यानंतर नक्कीच आपल्या बॅटची पोझिशन चेंज केली. मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. आणखीन एक धक्का मालवणी संघाला बसतोय. मिस्टर संतोष कोळी या ठिकाणी बाद होत आहेत. 7 चेंडू आणि 5 धावा संतोषने बनवल्यात. संतोष आउट. तर गोल्डन मॅन ज्यांच्या नावावर अनेक सुवर्ण पदक आहेत त्या मिस्टर तानाजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. साहित्य पेनकरपाडा मास्टर्स कमिटी मेंबर्स आपल्याला बोलवत आहेत. तानाजी पाटील साहेब, आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. धावा झाल्या त्या 15. संतोष कोळी या ठिकाणी बाद होत आहेत आणि निबाडर मैदानाच्या आतमध्ये येतो मिलन. नो डाऊट बॅटिंग ऑर्डर नक्कीच चांगला आहे. मालवणी संघ म्हणजे एक काळ गाजवणारा संघ आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेवर मालवणी संघाने देखील अधिराज्य गाजवलंय, हे विसरता कामा नाहीये. मिलन येतोय निबाडर. धावा झाल्यात त्या 15. मिलन यांच्या माहितीसाठी 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 2 मधील. तर वेळेकडे देखील लक्ष द्या. अगदी वेळेवर मॅचेस पूर्ण व्हायला हवी. 20 मिनिटात तुमची 4 षटकं पूर्ण व्हायला हवी.
घोडबंदर मास्टरच्या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारे नियम लागू केला होता आणि त्यानंतर आपण काय रिझल्ट पाहिला होता तर 5-5 ओव्हरच्या मॅचेस त्या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिलं होतं. स्क्वेअर बेडेड फटका आहे, फिल्डर होता मात्र वन बॉन्स चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय कडक स्ट्रोक खेळला गेला मिलिंद कोळी यांच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. शॉर्ट बॉल होता आणि आडव्या बॅटचा तो स्ट्रोक पूर्ण ताकदीने म्हणायचं गेलं चाबूक स्ट्रोक खेळला गेला. जबरदस्त प्रहार या चेंडूवर संतोष कोळी यांच्या बॅटमधून मिलिंद कोळी मापकर यांच्या वेळेस नक्कीच मनगटाचा चांगला वापर करत अराउंड द कार्पेट चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण तो पाटील त्या ठिकाणी आहेत. 1 धाव 2 धावा या ठिकाणी क्विकली पूर्ण केल्या गेल्या. धावा झाल्या त्या दुहेरीच्या सहाय्यानं त्या म्हणजेच 21. संकेत पाटील आता मालवणी जर्सीमध्ये आहेत, मग अशी जेम्स बॉन्डच्या जर्सीमध्ये होते. डीबीएन देखील जर्सी प्रोव्हाइड करणार आहे नो डाऊट. डीबीएन म्हटलं तर नक्कीच दमदार भरोसेमंद नेटवर्क डीबीएन खरोखरच खूप चांगलं नाव आहे. डी म्हणजे दमदार, बी म्हणजे भरोसेमंद, एन म्हणजे नेटवर्क. आणि आमचे संकेत पाटील देखील म्हणतात डी म्हणजे धनु, बी म्हणजे बाबू आणि एन म्हणजे नारंगी. धनु बाबू नारंगी प्रत्येकाची अलग अलग पद्धत आहे, अलग अलग नामकरण केले गेलेले आहे डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलची. चला वेळेकडे लक्ष द्या. बघा आयोजक देखील या ठिकाणी आम्हाला सूचना करतात की प्लीज मायक्रोफोनद्वारे त्या माहिती तुम्ही देत राहा की वेळ जास्त वाया घालू नका. रितेश केनी टीम कॅप्टन एक्सर बी गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन वॉज कॅप्टन नक्कीच एका साईडला मालवणी टीमचे कॅप्टन कर्णधार धर्मेंद्र कोळी आणि एका साईडला गोलंदाज आपण पाहू शकाल रितेश केनी. बघू शकाल आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अगदी फेस टू फेस दोन्ही कॅप्टन तुम्ही पाहू शकाल. हे दोन्ही कॅप्टन आहेत. बॅट्समॅन्स मालवणी टीम कॅप्टन धर्मेंद्र कोळी आहेत आणि गोलंदाज एक्सर बी टीम कॅप्टन रितेश केनी नितेश केनी. वेगवान चेंडू ऑन साईडला यावेळेस सरळ बॅटनं साईड स्क्रीन शॉट भरून चेंडूला खेळलं गेलं. म्हणायचं गेलं तर सीधी बॅट नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू धन्यवाद सचिन. बघा आमचा डीजे काय म्हणेल गाणी वाजवतोय. जसा देश तसा वेश. बघा षटकार आला आणि हे गीत वाजलं गेलं मालवणी या टीमच्या बाजूनं. माझा मालवणी कोळीवाडा. यावेळेस कदाचित मला वाटतं लेग ब्रेक हा चेंडू असेल किंवा ब्रेक असेल, मात्र बॅटची एज लागली गेली. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. रितेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच नितेशला आपण नेहमीच व्हेरिएशन करताना पाहिलंय. एक क्वालिटी गोलंदाजी आहे नितेश केनीमध्ये आणि कर्णधार पद ज्या वेळेपासून त्यांनी हाती घेतलंय त्यावेळेपासून नक्कीच काही पारितोषिक या एक्सर बीच्या खात्यावर देखील आले. त्यानंतर म्हणायचं गेलं तर टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर टीमची बांधणी देखील चांगल्या प्रकारे केली गेली. भरपूर बदल एक्सर बी संघामध्ये झालेत आणि नवनवीन चेहरे आज एक्सर बी या टीममध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक कुठेतरी नक्कीच ती एक आगळीवेगळी टीम आपण सध्याच्या घडीला पाहू शका. वेलकम या ठिकाणी आगमन झालं. सन्माननीय आत्मारामजी गावड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य माणसावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा झाल्या त्या म्हणजेच 29 धावा. धर्मेंद्र काय झालं? बघा काही फर्स्ट एड बॉक्स हवा असेल तर उपलब्ध करा.
क्रॅम्प आलाय का? स्वतःची काळजी. पाणी हवं असेल दरम्यान तुम्ही पाणी मागू शकता. एकोणतीस धावा झालेत. अंतिम चेंडू असेल या षटक क्रमांक 3 मधील. नितेश केणी सज्ज. फुलटॉस चेंडू घेतला गेला. फ्रंटला आले. हवेत केलेला वॉर्ड कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. कालच्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर डॉसन रॉड्रिक्सने एक जबरदस्त कॅच पकडला आजचा दिवस. आणि आजच्या दिवसाच्या या दुसऱ्या मॅच मध्ये नंदू पाटीलने एक दर्जेदार कॅच पकडलाय. अप्रतिम कॅच. वन ऑफ द बेस्ट फिल्डर एक्सर बी टीम. फलंदाज बाद मिस्टर मिलन कोहली. थँक्यू विक्षे. आणि काय तो कॅच टिपला गेलाय. अप्रतिम तो कॅच टिपला गेलाय. आणि नो डाऊट वन ऑफ द ग्रेट फिल्डर. एक नामवंत फिल्डर्स आहेत. आणि नंदूच्या या फिल्डिंगमुळे तर मी म्हणेल ते एक्सरच्या मैदानावर एक्सर एच्या स्पर्धेमध्ये काय ती कामगिरी आपण पाहिली होती एक्सर बी संघाची. काही षटकार नक्कीच थांबवले गेले होते. तर काही कॅचेस आपण नंदूला पकडताना त्या स्पर्धेमध्ये पाहिले होते. जबरदस्त शतरक्षण त्या स्पर्धेमध्ये देखील केलं होतं. आणि इथे देखील त्याच शतरक्षणाचा नजारा नंदू दाखवताना. धावा झाल्या ते 29. 3 विकेट फळकावर लागल्या गेल्यात मालवणी या टीमच्या. आणि नक्कीच साईदत्त पेनकरपाडा या टीमसाठी खुशखबर असेल. कारण ठाण्याचे जे काही संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेत. त्याच्यामध्ये नो टेन्शन, उशीर होणार नाहीये. वेळेकडे लक्ष द्या. वेळ प्लीज, वेळ जास्त जात आहे. वेळेकडे लक्ष द्या प्लीज, विनंती करतोय. षटक क्रमांक 4 सफाळा एक्सप्रेस मिस्टर घननीला कारभारी. गोलंदाजी ट्रॅकवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस लाईन खराब पाहिली आपण. आउटसाइड ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू हात टाकला गेलाय. कदाचित यष्टीरक्षक क्लोज असतात तर यष्टीच्या स्वरूपात धर्मेंद्र कोळी यांची विकेट प्राप्त करता आली असती. तसं काही घडलं नाहीये. पहिला चेंडू मात्र खराब हाताळला गेलाय. शॉर्ट बॉल यावेळेस बॅकफुट जाऊन बॅटनं स्टोकला खेळले गेले. स्क्वेअर रिजन मध्ये चांगलं शतरक्षण केलं गेलं. भावेश नंदू बरेचसे चेहरे हे जे खेळाडू एक्सर बी टीम मध्ये इन झालेत ना मिलिंद, त्यापासून टीम तर चेंज झाल्यात. म्हणजे टीमचा माहोल चेंज झालाय. टीमची खेळण्याची पद्धत चेंज झाली असं म्हणू शकतो मी. नाहीतर पूर्वी फक्त 2 ते 3 खेळाडूंवर हे टीम डिफेंड असायची. एकतर मी राजूचं नाव घेईल. त्यानंतर म्हणायचं गेलं तर एक्सर बीचा महत्वाचा बॅटर्स कोण तर रणजित मात्रेच्या शोधामध्ये भरपूर लोक प्रयत्न करायचे, भरपूर संघ प्रयत्न करायचे. त्याला शशी पाटील सिक्सर किंग याची विकेट देखील लवकर
प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये बरेचसे गोलंदाज असायचे. हे खाली महत्त्वाचे बॅटर्स होते. आता तसं नाही आहे. आता एक्सर बी टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर नो डाऊट स्वतः एक चांगले स्टार्ट देण्यासाठी राजू म्हात्रे आहेत, त्यांची साथ देण्यासाठी शशी पाटील आहेत, त्यानंतर मात्र म्हणायचं गेलं तर नितेश किणी, रणजित म्हात्रे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर भावेश पाटील हे देखील म्हणता येतील, त्यानंतर म्हणायचं गेलं योगेश. जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे एक्सर बी टीममध्ये. इनसाइड आउटचा फटका आहे कव्हरच्या दिशेने डीपला प्रोडक्शन आहेत. शशी पाटील चांगलं शतरक्षण केलं गेलं. नॉन स्ट्राईक गेला, थ्रो येईपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. नंतर 35ची जर आपण जोडी पाहिली तर म्हणायचं गेलं तर गणेश आहे, त्यानंतर हेमेंद्र आहे. आणि मला वाटतं कदाचित जर ती माझी पडे स्पर्धा थोडीशी पोस्टपोन झाली, मागे पुढे झाली, म्हणजे 12 तारखेच्या नंतर जर ती जर तारीख आली, इथे रनआउट करण्याची संधी आहे, काही आवश्यकता नव्हती, आणखीन एक मोठी विकेट प्राप्त केली जात आहे. धर्मेंद्र कोळी देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. तर कदाचित ती माझ्याकडे स्पर्धेची जी तारीख आहे ती थोडीशी लांब केली गेली, एक अंदाज म्हणायचं गेलं तर. कारण 12 मेला बरोबर गणेश म्हात्रे हे 40 मध्ये हिन होत आहेत, त्याच्यामुळे गणेश हेच विचार करतोय की ती माझ्याकडे स्पर्धा थोडीशी उशिरा होत्या, जेणेकरून 40 वयोगटात मला ती स्पर्धा खेळता येईल. धावा झाल्या 36 आणि 36 धावसंख्येवर 4 विकेट. प्रमोद कोळी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ खेळपट्टीवर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर ज्ञानेश्वर कोळी. म्हणायचं गेलं तर मालवणी गावाचा प्रसिद्ध व्यक्ती ज्याला म्हटलं जातं मालवणीचा चॉकलेट बॉय. बघा किती आरामात स्ट्रोक खेळला गेला, बॅकफुटला गेला, चेंडूला फक्त स्टेअर केला गेला, सिंगल इथे कन्वर्ट केला गेला. प्रमोद कोळी 73 धाब्याची खेळी विसरता कामा नये. मागच्याच आठवड्यामध्ये घोडबंदर स्पर्धा उत्कृष्ट फलंदाजा किताब हाती उचलला होता या खेळाडूनं. वनमॅन शो म्हणता येईल. अफलातून बॅटिंग केली होती त्या घोडबंदरच्या मैदानावर. हवीच्या अगेन्स्ट देखील ते स्ट्रोक प्रमोद कोळी याने खेळले होते. 73 धावा या तब्बल कुठल्या होत्या प्रमोदनं. एक महत्वपूर्ण बॅटर्स आहे प्रमोद कोळी म्हटलं तर. धावा झाल्या 37. अंतिम चेंडू असेल या षटक क्रमांक 4 मधील. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब, गणनेला कारभारी. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. वन ऑफ द ग्रेट बॉलर, भरपूर एक्सपिरियन्स आहे, भरपूर अनुभव आहे. अनेक वर्षापासून एक्सर बी या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात आहे. 40 प्लसचं क्रिकेट, व्यावसायिक 40 प्लसचं क्रिकेट देखील गणनेला कारभारी यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे, लक्षात ठेवा. इथे ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये या चेंडूला कन्वर्ट करायचं होतं. बॉल आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. स्विंग अँड मिस. इथे जर पहिला आपण पाहिलं तर हा आणखीन एक चेंडू डॉट केला गेला. अगदी बरोबर 20 मिनिटात ही 4 षटकं क्लिअर झाले. धन्यवाद एक्सर बी. धावसंख्या पलकावर लागली गेली आहे ती म्हणजेच 38. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी मी तर म्हणे 12 धावा जरी आल्या, एक अंदाज वर्तवायचा गेला तर देखील 50 हा आकडा धाव फलकावर येऊ शकतो. आणि 50 धावसंख्या म्हटलं तर एक समाधानकारक धावसंख्या आहे या पेनकरपाड्याच्या मैदानावर. कारण कालचा जर आपण दिवस पाहिला, आजचा दिवस वेगळा आहे, लक्षात ठेवा, आजची वेळ वेगळी आहे. मात्र कालच्या दुपारनंतरच्या ज्या आपण मॅचेस पाहिल्यात त्या कालच्या दुपारनंतरच्या मॅचेस डिफरंट झाल्यात. 40-41 असू द्या, त्यानंतर 38 आपण धावसंख्या पाहिली तर ती धावसंख्या डिफरंट झाले, चेंज झाली नव्हती कालच्या दिवसामध्ये. नंदू येतो गोलंदाजी ट्रॅकवर. काय कॅच टिपलाय आजच्या दिवसामध्ये. नक्कीच जे पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कदाचित त्या पारितोषिकाच्या नामांकनामध्ये ते नाम लिहिले जाईल. डान्सिंग विथ द पिच, फूट वर्कचा वापर, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, एकदा तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. प्रमोद कोळी हाच विचार करेल की इथून येणार जे काही चेंडू आहेत ते मला खेळायचे आहेत, जेणेकरून 50-50च्या पलीकडे ही धावसंख्या जाऊ शकेल. हा प्रयत्न प्रमोद कोळी यांचा असेल. धावा झाल्याचे 40. नंदू तयार.
फुलटा चेंडू आडव्या बॅटने स्टोकला खेळला, हवेत खेळला गेलाय. हा स्टोक फटका फसलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर हेमेंद्र. सुंदर असा कॅच टिपलाय आणि ते मात्र खेळ संपलाय. मालवणीच्या वंडर बॉयचा म्हणजेच प्रमोद कोळी यांचा आउट. थँक्यू. डीचे वन साइड हिरो आहे. गाणं कदाचित मिथुन साठी वाजलं गेलं का, कदाचित असू शकेल. न्यू मैदानाच्या आतमध्ये येतोय मिथुन आणि मिथुनच्या माहितीसाठी अंतिम षटक आहे मिथुन. ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअरचा फिल्डर भावे झेलच्या खाली आला होता आणि झेल देखील त्या हाताच्या ओंधळीमध्ये पडला होता. मात्र अंतिम क्षणी तो कॅच जो आहे तो हातातून साईडला गेला. इथे संधी होती बघा, रनआउट करण्याची देखील संधी होती आणि ती संधी देखील गमावली नंदून. जिथे विकेट प्राप्त करण्याची संधी होती त्या ठिकाणी धावा मोजल्या आहेत. एकसर बी टीम मध्ये 4. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या ते युट्यूब चॅनलवर. अगदी हवेत चेंडू आणि बरोबर भावेशच्या त्या झेलच्या रेषेच्या खाली आला होता आणि भावेशच्या ओंधळीमध्ये तो झेल पडला देखील होता. मात्र अंतिम क्षणी तो कॅच निसटला गेला आणि तिथून मात्र या धावा मोजाव्या लागल्या. 4 धावा. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे सुद्धा टीम कॅप्टन नितेश केणी. यावेळेस विकेट प्राप्त करतो नंदू. धक्का क्रमांक दिला जातो तो 6. धावा झाल्यात फलकावर 44. थँक्यू डीजे सचिन, धन्यवाद. निबॅडर मैदानाच्या आतमध्ये महेश कोळी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 44 धावा, 6 विकेट ही स्थिती आपण मालवणी टीमची पाहतोय. शेवटचे 2 चेंडू असतील या इनिंग मध्ये. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका धावा संख्येला चांगला आकार नक्की देऊ शकेल. मालवणी संघ प्रयत्न तोच आहे. पुन्हा एकदा फटका हवेत खेळला गेलाय. रणजित मात्रेनं प्रयत्न केला होता. मागे बॅकअप साठी गणेश आला होता मात्र दोघांना भेदून चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. धावा झाले त्या 48 धावा. नंदू अंतिम चेंडू घेऊन यावेळेस सरळ बॅटनं. इथे मात्र नो चान्स फिल्डर. चेंडू निघून जातो स्टँड अँड डिलिव्हर. हा येतोय शेवटच्या चेंडूवर कणकणीत षटकार. जे काम गणेशला कालच्या दिवसामध्ये करायचं होतं ते काम पेनकरपड्याच्या गणेशनं आजच्या दिवसामध्ये केलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडलाय मात्र संघ थांबला गेला 54 या धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना इथे संपलाय. 54 धावा फलकावर लावल्या आहेत आणि 55 धावा विजयासाठी दिल्या आहेत ते एकसर बी टीम साठी. शेवटचे 2 चेंडू बघा. शेवटचे 2 चेंडूचा जर आपण रिप्ले पाहिला तर एक चौकार, त्यानंतर आपण पाहिला तर एक षटकार. शेवटच्या 2 चेंडूवर जवळजवळ 10 धावा महेश कोळीच्या बॅट मधून आल्या आणि या 10 धावा नव्हत्या तर नक्कीच ह्या 10 धावा निर्णायक 10 धावा ठरू शकतील मालवणीच्या विजयासाठी.
बघा आपण या ठिकाणी फलंदाजी कशा प्रकारे झाली. मालवणी या टीमची संतोष कोळीने जवळपास 7 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या. हरेश्वर पाटलानं 2 चेंडूमध्ये 3 धावा. धर्मेंद्र कोळीनं जवळपास 8 चेंडू 17 धावा. मिलन कोळी देखील लवकर बाद झाले 3 चेंडूमध्ये 6 धावा. प्रमोद कोळी देखील लवकर बाद झाला 6 धावा प्रमोद कोळीनं बनवल्या 5 चेंडूमध्ये. ज्ञानेश्वर कोळी नाबाद मात्र एकही धाव ज्ञानेश्वर कोळी यांच्या खात्यावर नाहीये. मिथुननं जवळपास 4 धावा बनवल्या मात्र महेश कोळी शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि शेवटच्या 2 चेंडूने महेशनं तब्बल 10 धावा कुठल्या 54 धावा ह्या फलकावर लावल्यात. वॅगन व्हील काय असं बऱ्याच जणांनी म्हटलं होतं तर हा आहे DBN लाईव्हचा वॅगन व्हील. सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर ऑन साईडला या सर्वाधिक धावा कुठल्या गेलेल्या आहेत आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी वॅगन व्हीलच्या माध्यमातून जवळजवळ म्हणायचं की लॉंग लेग्स त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन त्यानंतर सरळ जवळपास साईड स्क्रीन अशा प्रकारे या सर्वाधिक धावा कुठल्या गेल्या. चला टाइमपास करू नका. मालवणी संघ विनंती करतोय की प्लीज आपण त्वरित क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चला कॉल देतोय दोन्ही टीम कॅप्टन आहेत रेडी. चला या आपण टॉस करूया. सन्माननीय श्री आत्मारामजी गावण साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. माजी नगरसेवक आहेत. कोळशे टीम कॅप्टन कुठे आहेत? मोहन घरत खाली आहेत का बसलेत का? 6 फुटाचा माणूस दिसत नाही मला. चला टॉस करूया आपण. मीरा वर्सेस कोळशे. एका साईडला मोहन घरत तर एका साईडला रमाकांत पाटील साहेब. आत्मारामजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग झालाय. टॉस विन काय नक्की सांगा कोणी काय बोललंय. बॉलचा कॉल कोळशे टीम आणि बॉल येतोय. कोळशे संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय जरा जाहीर करावा मोहन घरत. चला आपण टीम कॅप्टनचा सन्मान करूया स्वागत करूया. कोळशे टीम कॅप्टन मोहन घरत यांचं स्वागत साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीने केलं होतं. वेलकम कोळशेत आणि वेलकम मोहन घरत. आपलं हार्दिक स्वागत. रमाकांत भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत. वेलकम रमाकांत भोईर साहेब. वेलकम मीरा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि या मॅचसाठी दोन्ही संघांना साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील. चला प्लीज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. एक सर बी टीम विनंती करतोय. टार्गेट सेट केला आहे विजयासाठी ते तब्बल 55 धावेचा. मॅच त्याच्यावेळेस सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये करतो बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साधे समालोचक आमचे मित्र संकेत पाटील यांना. थँक्यू भारत. विजयासाठी लक्षात येईल म्हणजे 55 धावांचा मालवणी वर्सेस एकसरबी ही मॅच अगदी रंगात आले. चला बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये द्या प्लीज. लक्षात घ्या आज एक सामना अधिक आहे आणि हे तुम्हाला देखील माहिती आहे कारण 23 गावं 23 स्पर्धा आणि त्यानंतर प्रत्येक जण आयोजक आहे. त्यामुळे आयोजकांना काय अडीनिडी असतात हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र विनोद सिंग यांचा हा फोटो जो दिसतोय विनोद सिंग यांचा फोटो तो अफलातून आहे. एक दबंग कोणतरी येतोय असं वाटतंय. विनोद सिंग यांचा देखील मनापासून हार्दिक आभार आहे. मला वाटतं या स्पर्धेचा संपूर्ण खर्च विनोद सिंग यांनी केला असंच काहीतरी दिसते. मात्र रमाकांत भोईर यांचे जवळचे एकदम स्नेही आहेत त्यामुळे हा फोटो खास आम्ही ऑन स्क्रीन पाहू शकतोय. चला वळूया मॅच कडे. 55 धावा विजयासाठी आहेत. अनेक मान्यवर प्रेक्षक अनेक जण आपापली व्यवस्था करतायत. अनेक जणांच्या हातात पिशव्या दिसतात. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकीला वाटलं विकीला साठी बोललोय मी मात्र विकी तुझ्यासाठी नाहीये ती गोष्ट आणि स्पेशल काहीतरी नक्कीच येते आणि निश्चितच साईदत्त पेनकर पड्याची ही खासियत राहिली कारण ते फक्त एक पेय देत नाही 3 पेय त्यांच्या 3 बॉटल्स प्रसिद्ध असतात. कोकम सरबत टँग युक्त पाणी त्याच्यानंतर सब्जा युक्त पाणी. तर अगदी म्हणजे गरमीला अगदी प्रतिकार करण्यासाठी सगळ्या गोष्टींची इथे काळजी घेतली आहे. थँक्यू पेनकरपडा तुम्ही अफलातूनात. आणि या यंगस्टर पेनकरपडा संघाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. मोरव्याला मला वाटतं युवा आगरी कोळी चषक आहे
आणि आपण पेनकरपाडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. एकच आशीर्वाद, जिंकून या. आणि तिकडे सामना असेल पेनकरपाडा विरुद्ध मीरा, त्यामुळे निश्चितच शुभेच्छा आहेत. चला मॅच ऑन करूया. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता रुपेशजी, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र शिंदे. हे 2 पंच अपॉइंट केलेत आज. निश्चितच अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहणार आहे. मात्र या 55 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे एक्सर बी ला. एक्सर बी चे जुने जाणते खेळाडू किशोर पाटील असो, तसेच नंदकुमार पाटील असो, अतिशय चांगला सपोर्ट देत असतात प्रत्येक सामन्यामध्ये. लिजंड खेळाडू आहेत आणि आज देखील शुभाशीर्वाद देण्यासाठी ते इथे नक्कीच जातीने उपस्थित आहेत आपल्या टीमच्या मागे. 55 डिव्हिन आहे सर, आणि तुम्हीच धावा करा. चला आघाडीचा गोलंदाज येतोय महेश, ज्याने काय बॅटिंग केली. अगदी शेवटच्या चेंडूवर त्यांनी मारलेला तो षटकार अफलातून. मागच्या 2 चेंडूवर त्या 10 धावा उपयुक्त ठरलेत, कारण धावसंख्येने उडी घेतली 50च्या पलीकडे, त्यामुळे ही धावसंख्या 54 झाले. 55चं लक्ष आहे. मॅच ऑन करा प्लीज. महेश टू राजू माद्रे. मागच्या काही काळ इंजरीमध्ये होते राजू माद्रे, परतलेत. पहिला चेंडू, काय जबरदस्त कटचा फटका, कव्हर पॉइंटला चेंडू आहे. ज्ञानेश्वर चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल होणं सुरू होती. थ्रो थोडासा खराब येतोय, अपेक्षा नव्हती ज्ञानेश कोळीकडून. हा थ्रो कमजोर आलाय आणि राजू मात्रे पहिल्या चेंडू पासून अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. बघा या मॅच मध्ये तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल, कारण मागची मॅच देखील आपण बघितलं होतं ते 59 धावा विजयासाठी होत्या, त्यामुळे कुठेतरी रिस्क घेणं गरजेचं होतं. मात्र इथे प्रति षटका मागे 11 धावा करायच्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टीकडे तुमचं प्रामाणिक लक्ष द्यावंच लागेल. वेल प्लेड. अगदी ऑन द राईट चेंडू खेळून काढलाय. मिड ऑफ रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबल झालंय तिथे, कारण आउटफील्ड थोडीशी जर बघितली तर खराब होती आणि त्याचा फायदा इथे टीमला मिळतो एक्सर बी ला. पहिल्या 2 चेंडू झाले 4 धावा. सकारात्मक खेळ होतोय इथे. माइंडसेट महत्वाचा ठरतो, कारण एखादं चॅलेंज ज्यावेळेला तुमच्या समोर येतो त्या चॅलेंजला तुम्ही कशा पद्धतीने प्रतिकार करता किंवा त्या चॅलेंजचा तुम्ही कशा पद्धतीने सामना करता, आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते की समोर चॅलेंज आहे 11 धावांचा प्रति षटका मागे. इथे त्याविषयी प्लॅनिंग सुरू आहे एक्सर बीचं. पहिल्या 2 चेंडूत आले 4 धावा बिनबाद. पुन्हा एकदा हलक्यात चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चांगले क्षेत्ररक्षण या घडीला झालंय. 1000 समाधान मानावं लागेल. मात्र चांगली गोष्ट आहे, कारण हे दोन्ही बॅटर जर बघितले तर ओव्हरऑल जर बऱ्याच संघांचा जर विचार केला तर हे 2 बॅटर असे आहेत जे विकेट टाकायला कधीच जात नाहीत, कारण या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. शशी यांना आपण बघता, भरपूर मोठा विक्रम आहे त्यांच्या नावावर. अगदी 6 चेंडूमध्ये 6 षटकार. हागरी कोळी क्रिकेटमध्ये हे नाव अजरामर झालंय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, टर्न केलाय चेंडूला अगदी डी झोन मध्ये. बघायचं किती धावा इथे. 2 धावा असतील. फ्लॅगच्या त्या बाजूला म्हणजे 2 धावा. थँक्यू अंपायर. महत्वपूर्ण फटका आहे. बघा इथे इम्पॉर्टंट काय ठरतं, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट कशी, कारण वाघबीळ विरुद्ध राई सामन्यामध्ये देखील अवांतर धावांनी भरपूर मोठा रोल प्ले केला. 11 धावांनी राई संघ जिंकला, मात्र त्या अवांतर धावा वाघबीळनं ज्या एकूणच कन्सिड केल्या त्या 9 अवांतर धावा होत्या, त्यामुळे तुमचं इकॉनॉमिकल असणं किती गरजेचं आहे. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली राहिलाय. टप्पा जर बघितला तर शरीरापासून दूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव येणार आहे. गुड बॉल. महेश राईट ऑफ राऊंड विकेट गोलंदाजी करतात. पिचिंग बरोबर आउटसाइड ऑफ स्टंप होती आणि तिथून चेंडू खाली राहिलाय. हा चेंडू डॉट येतोय. वेलकम नारंगी, तुमचं स्वागत आहे. आणि जेवण घेतलं तरी चालेल. थोड्या वेळात नक्कीच आम्ही ती घोषणा करू. जेवण बनते अजून. इथे आपण बघतोय हा अफलातून चेंडू आहे. हा अफलातून चेंडू आहे आणि इथे षटक संपतोय. पहिल्या काही चेंडूवर धावा आल्या, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर हे अफलातून चेंडू. टप्पा बघा दाबून टाकलाय. हार्ड लेंथवर चेंडू टाकलाय आणि लवकर बॅट फिरवली ती म्हणजे शशी यांनी, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव ठरलाय. पहिलं षटक संपलंय. करायच्या होत्या 11 धावा, केल्यात फक्त 7 धावा. संघ 4 धावांनी मागे आहे. मात्र थोड्याच वेळात आम्ही जेवणाची व्यवस्था झाली अशी नक्कीच घोषणा करणार आहोत, त्यामुळे कुणीही आधीच मंडपामध्ये जाऊ नका. चला दुसऱ्या षटकासाठी कोण येते गोलंदाजी मार्कवर. मिथून येतोय गोलंदाजी मार्कवर. अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज आणि निश्चितच दुसऱ्या षटकासाठी तो येतोय म्हणजे 35चा खेळाडू तो नक्कीच असेल.
नाही 35चा नाही आहे, इथून 40च्या पलीकडे आहे नो डाऊट. मात्र त्याच्यावर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी निभावली लागेल. मात्र राजू म्हात्रे यांचा रोल इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, कारण आपल्या संघाला त्यांना पुढे न्यावंच लागेल. काय कट केलाय अफलातून फटकाय, चेंडू कव्हर पडला पुन्हा एकदा ज्ञानेश कोळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. या घडीला थ्रो देखील अप्रतिम आहे, मात्र इथे फलंदाज बाद आहे का हा प्रश्न विचारलाय. फलंदाज बाद आहे, राजू म्हात्रे यांना परतावं लागेल. गुड थ्रो बाय ज्ञानेश कोळी, चांगलं पिकअप केलंय, चांगलं गॅदर केलंय तिकडे हरेश्वर यांनी आणि पहिला धक्का बसतोय टीम एक्सर बी ला. राजू म्हात्रे बॅक टू पवेलियन. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये घन निळा कारभारी, अजून एक स्टायलिश बॅटर. मात्र राजू म्हात्रे विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं. कदाचित हा कॉल थोडासा चुकीचा म्हणेन मी, थोडंसं थांबणं गरजेचं होतं, कारण ही धावसंख्या करायची आहे तर तुम्हाला मैदानात उभं राहावं लागेल. ज्या पद्धतीने उन्हा आहेत, ज्या पद्धतीने हा उकाडा जाणवतोय, त्यामुळे तुमचा स्टॅमिना हा महत्वपूर्ण ठरतो. आणि मालवणी संघ जर बघितला तर अफलातून स्टॅमिना असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलन कोळी असो, प्रमोद कोळी असो, त्यानंतर धर्मेंद्र असो, ज्ञानेश कोळी असो, शिवा भंडारी असो, महेश यांच्याकडे तुम्ही पाहू शकता अफलातून. मात्र एक खेळाडू थोडासा आज कमजोर ठरलाय, तो म्हणजे निश्चितच संतोष कोळी. ते ज्या पद्धतीने बाद झालेत ते खरोखरच खटकलंय आम्हाला. आता नक्की ते लवकर येतील आणि चांगला खेळ दाखवतील. घडणीला कारभारी उजव्या हाताचा खेळाडू डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतात. थोडासा हा कॉन्ट्रास्ट आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. अगोदर शफल केले, मात्र नंतर आपण बघतोय हा चेंडू लेट कट करण्यासाठी केले, मात्र पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर चेंडू गेलाय. त्यामुळे निश्चितच हा चेंडू इथे जर बघितला तर नो डाऊट अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेरून गेलाय चेंडू. त्यामुळे पंचाचा योग्य इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती 9 या आकड्यावर जाते. अगोदर स्विच साठी प्रयत्न केलाय, चेंडू जर बघितला तर डीप मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट होते, स्ट्राईक एंडला थ्रो, अफलातून थ्रो आहे आणि ते परतावं लागेल गणनीला कारभारी यांना. अजून एक विकेट येते, रन आउटच्या रूपानं 2 विकेट, धावसंख्या 10. अशी बाराना वंदाची सुखी सोन्याची, 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 अशी बाराना वंदाची सुखी सोन्याची. गाणं तुम्ही एन्जॉय करताय, अगदी मालवणीचं हे गाणं आहे. मात्र इथे विकेट, 2 विकेट गेलेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये डावखुरा बॅटर आहे, तो म्हणजे योगेश पाडेल. गरज आहे योगेशची, 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये नक्कीच आणतील. कारण बघा सरासरी किती इम्पॉर्टंट असते लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये. तुम्ही जर स्मॉल टार्गेट अचीव्ह केलं नाही तर नंतर येणाऱ्या षटकांवर त्याचा दबाव वाढतो. हे सांगण्याची गरज नाहीये, मात्र प्लॅनिंग तुम्हाला करावंच लागेल. कारण उकाडा एका बाजूला बघतो आपण, प्रचंड उकाडा आहे, तुम्हाला त्याच्या विरुद्ध देखील फाईट करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला समोरच्या संघाला पराभूत करायचं आहे. म्हणजे एकूणच तुम्हाला धावसंख्येची गती आहे ती निव्वळ अप्रतिम ठेवावी लागेल. त्यामुळे या मॅच मध्ये व्यवस्थित प्लॅन करावा लागेल. चला जास्त वेळ जातोय, प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. डोंट वेस्ट टाइम. बघा हे दुसरं षटक सुरू आहे आणि 12:06 पहिला चेंडू पडला होता. मालवणी टीमला लक्ष घालावं लागेल. डावखुरा बॅटर योगेश, मिथुन टू योगेश, वर पिच केलाय, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. किती धावा इथे मिळतील. पुन्हा एकदा ज्ञानेश कोळी ऍक्टिव्ह आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो. बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंडू हातात ठेवला नाही, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. याला म्हणतात क्रिकेटचं बेसिक स्ट्रॉंग आहे.
चेंडू तुमच्या हातात आला की लगेच थ्रो दिला गेला पाहिजे आणि जो एंड तुमच्या जवळ आहे त्या जवळच्या एंडला थ्रो दिला गेला पाहिजे. हे क्रिकेटचं बेसिक आहे आणि ते बेसिक अतिशय चांगल्या पद्धतीने इथे दाखवत आहेत ज्ञानेश कोळे. वेल डन. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 11, गडी बाद 2. 11ची ही सरासरी आहे. मात्र शशीकडे देखील लक्ष असेल. एक महत्वपूर्ण बॅटर टीम एक्सरबीचा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. टप्पापर्यंत चेंडू वळालाय. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. षटकातील फक्त अजूनपर्यंत 3 चेंडू संपलेत. आतापर्यंत 2 वाईट कन्सिडर झालेत त्यामुळे षटक थोडंसं लांबतोय. नेक्स्ट बॉल वर पिच डिलिव्हरी ती ऑन साइडला टर्न केलाय. या जास्त प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. डीपचा खेळ क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. कदाचित तिसऱ्या धावेसाठी जातील का. हो ना मात्र थांबवलंय. या महत्वपूर्ण धावा आहेत. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कदाचित आपण बघतोय ऑफ साइडला जर बघितल्यात तर निश्चितच 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. इथे वारंवार फटकेबाजी जर बघितली तर ऑन साइडला होत्या. अजून 2 धावा मिळतील. गुड क्रिकेट शशी आणि योगेशचा धावफलक हलता राहिला पाहिजे. नेक्स्ट मॅच मीराची आहे आणि त्यामुळे मीराचे अनेक प्रेक्षक इथे येताना दिसत आहेत. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 16 झाली आहे. वेलकम पप्पू रॉयल. स्वागत आहे. ओ फुल टॉस डिलिव्हरी. स्ट्रोक कंप्लीट केलाय. डीप मध्ये प्रमोद कोळी. पायाला चेंडू अडवलाय. या अजून 2 धावा. चांगली फटकेबाजी. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली ती 18. षटक संपले. 2 सरासरी आहे. फक्त 9 धावांची. संघ अजूनही थोडासा मागे आहे. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील कारण आता इक्वेशन बघूया. 18 चेंडू आणि 37ची गरज आहे आणि आता इथून पुढे जर बघितलं तर प्रति षटका मागे तुम्हाला निश्चितच 12.33च्या सरासरीने पुढे सरकावं लागेल. आज मीराचे यतीन भोईरचा मला वाटतं वाढदिवस आहे. बरोबर का. येस यतीन वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा तुला. कंपॅरेटिव्हली विचार करूया. मालवणी संघाच्या 21 धावा होत्या. 2 गडी बाद होते आणि 18 धावा आहेत. 120च्या 2 गडी बाद आहे. म्हणजे संघ थोडासा मागे आहे. मात्र इथून आपण बऱ्याचदा बघतो ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच बदलते. कदाचित तो हा ड्रिंक्स ब्रेक असेल. मात्र एका षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. मात्र एक मेसेज जरूर गेलाय की 18 मध्ये 37 करायचे आहेत आणि ते उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येक सामना इम्पॉर्टंट असतो बघा आगरी कोळी क्रिकेटमध्ये. आणि थँक्यू व्हेरी मच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा की एक अतिशय चांगला फॉर्मॅट बनवलंय आणि त्या फॉर्मॅट नुसार निश्चितच चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. इथे रिटायरमेंट आय थिंक शशी रिटायरमेंट घेत आहेत कारण 50चे खेळाडू आहेत आणि निश्चितच म्हणून ते अगदी या उकाड्याचा असह्य उकाडा आहे त्यामुळे निश्चितच रिटायरमेंट घेत आहेत. नवीन बॅटर आता भावेश मैदानाच्या आतमध्ये. द टर्मिनेटर. जे काही यश आपण यंदाच्या हंगामात पाहिलं एक्सरबीचं भावेशचा वाटा मोठा राहिला आहे आणि त्यामुळेच भावेशच्या मैदानात येणं कलाटणी ठरेल का या गोष्टीकडे लक्ष असेल. ही मॅच संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था सुरू होणार आहे मित्रांनो आणि खास चुलीवरचं जेवण तुमची वाट बघत आहे आणि निश्चितच एक खास सन्मान आम्ही करणार आहोत. तर एक खास सन्मान आम्ही घेतोय व्यासपीठावर. आमच्या जेवण बनवणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत संगीता कोळे आणि जयश्री कोळी मॅडम इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर आम्ही करतोय. या साईदत्त पेनकरपडा यांच्या माध्यमातून अतिशय विशिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले आणि हे चुलीवरचं जेवण आहे त्यामुळे आमच्या माता भगिनींचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. हा फटका लॉफ्ट केलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. कॉल कोण देणार आहे. मिलन कोळीला फ्लातून चेंडू टिपलाय. मात्र कॉल इम्पॉर्टंट होता. इथे डावखरा बॅटर इथे बाद होताना दिसतोय. मात्र चला मान्यवर कक्षाचा कडे येऊया. प्लीज डिबेट लाईव्हला विनंती करतोय की लगेच आपण हा विशेष सन्मान कव्हर करूया कारण आमच्या ज्या माता भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत जयश्री कोळी आणि संगीता कोळी यांच्या माध्यमातून खास विशेष भोजन बनवण्यात आलंय आणि निश्चितच त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही मुख्य मंचावर करतोय. संजय दादा वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद आमच्या या मायमाऊलींचं आणि तुमचं विशेष कौतुक आहे आणि तुमचं हे असं सहकार्य टीम पेनकरपाडा मास्टरला मिळत राहो. साईदत्त पेनकरपाडा आपलं मनापासून आभारी आहे. मीराची प्लेलिस्ट प्लेइंग लिस्ट आले इथे
धन्यवाद धन्यवाद. हा क्षण निश्चितच सेलिब्रेट केला पाहिजे आणि शशी वर्तक यांनी मला सांगितलं की हा सन्मान इम्पॉर्टंट आहे आणि धन्यवाद या माय माऊलींचं. धन्यवाद. आपण सन्मान चिन्ह बघतोय, खास सन्मान चिन्ह आहे आणि जय श्रीराम त्याच्यावर लिहिलंय. त्यामुळे आपला धर्म टिकला पाहिजे, आपला श्वास टिकला पाहिजे. क्रॉस बॅटे स्ट्रोक नितेश केणीला तुम्ही पाहू शकता. एकदा इथे कंप्लीट चांगले क्षेत्ररक्षण. इथे थ्रो बघा, स्ट्राईक केडला थ्रो आहे, गुड कव्हर. इथे विकेट येणार आहे. मिलन कोहलीनं पुन्हा एकदा काढा काढलाय, मोठी विकेट आली आहे. कर्णधार बॅक टू पॅव्हिलियन. काय जबरदस्त थ्रो आणि काय ते जबरदस्त कलेक्शन. वेल डन हरेश्वर, तुम्हाला देखील फुल मार्क्स. काय जबरदस्त रनआउट पाहायला मिळतोय इथे. काय अफलातून कॅमेरा वर्क डीबीएन लाईव्हचं पाहायला मिळतंय. नितेश परतलाय, गरज होती का या धावसंख्येची, हा देखील एक प्रश्न. मागच्या सामन्यात देखील आपण बघितलं वाघबीळ संघानं काही असे रनआउट कन्सिड केले आणि तिथून या मॅचला कलाटणी मिळाली. एनिवे वळूया या मॅच कडे. इक्वेशन पाहूया. धावसंख्या झाली ती 19 करायची आहे, तब्बल 55 म्हणजे अजूनही 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, अजून एक क्लास खेळाडू रणजित. मात्र आज बीरा संघामध्ये काय पाहायला मिळणार आहे. कर्णधारांनी एक जबरदस्त निर्णय घेतलाय, थोड्याच वेळात त्याची माहिती देतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळलाय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. अपील जबरदस्त होतं इथे हरेश्वर यांचं. काय दबाव टाकला होता अंपायरवर. सुपर ऍक्टिंग, एक नंबर. हा सगळा क्रिकेटचा भाग आहे, लक्षात घ्या. आता पुढचा चेंडू दानिश कोळी. शॉर्ट अप डिलिव्हरी पुन्हा एकदा. अगदी आपण बघतोय बॉडी लाईन गोलंदाजी आहे, अगदी बॉडी लाईन गोलंदाजी आहे. बाईचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच. वंडी सुद्धा आहे, थँक्यू. एक धाव इथे मिळेल. भरपूर वेगवान चेंडू होता हा. टप्पा पडल्यानंतर उसळी देखील अफलातून होती. चेंडू निर्धाव येतोय. एक गोष्ट लक्षात येते, ज्या वेळेला राऊंड विकेट गोलंदाजी तुम्ही करता, बरोबर तुम्ही पंचांच्या समोर येत आहे, त्यामुळे पंचांना थोडासा अडथळा आहे डिसिजन देण्यामागे. मात्र आमचे पंच अफलातून आहेत. शॉर्ट अप डिलिव्हरी, क्रॉस बॅट स्ट्रोक, ऑन साइडला चेंडू वेगाने जातोय. संतोष कोहली अफलातून फील्डिंग. क्या बात है, जो बैट से नहीं हुआ वो अभी फील्डिंग में कर रहे हैं. अच्छी बात है. आपल्या संघासाठी निश्चितच जबरदस्त मेहनत करणारे खेळाडू आणि मालवणी संघ देखील यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेट त्यांनी दाखवलंय आणि यंदाच्या या पर्टिक्युलर मॅच मध्ये देखील चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय. शॉर्ट अप डिलिव्हरी, पुलचा फटका, चेंडू हवेत आहे. रुपेश कोहली सोडणार नाहीये, सेफ हँड. त्यामुळे परतावं लागेल इथे भावेशला. मोठी विकेट. ज्या भावेशचा दबदबा कायम होता प्रत्येक स्पर्धेमध्ये 120 साठी, तो भावेश अगदी स्वस्त्यात परतलाय, शून्यावर परतलाय. मोठी विकेट आली आहे. थँक्यू. परतलाय भावेश, परतलाय आणि आता नंदू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आता ही जोडी आहे, या जोडीवर सर्व काही अपेक्षा असतील, कारण ही धावसंख्या आता थोडीशी जास्त डोंगरा एवढी भासू लागली आहे. इथून हे गणित सोडवावंच लागेल. 13 चेंडू 33 धावा, भरपूर मोठा गणित आहे. शॉर्ट अप डिलिव्हरी, वा वा वा, ज्ञानेश कोहली यू ब्युटी. अफलातून गोलंदाजी. ज्ञानेश कोहली जेव्हा फॉर्मात असतो तेव्हा त्याच्यासारखा गोलंदाज नाही, हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय. आणि खास करून ज्ञानेश कोहलीचं
वैशिष्ट्य बघा, अगदी पहिले षटकही हाताळतो किंवा कुठलंही षटक तो हाताळू शकतो. तुम्ही फक्त त्याच्या हातात चेंडू द्या, तो त्याचं काम करण्यासाठी रेडी असतो. वेल बोल्ड. 12 चेंडूत करायच्या 33 धावा, षटका मागे तब्बल 16.5 धावा. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. खेळू निघाली अशी दाखवली चंद्रायणू 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 थँक्यू. साई दत्त पेनकर पड्याची ही स्पर्धा 21वी स्पर्धा. पुन्हा एकदा या मॅच कडे येऊया, कंपॅरेटिव्हली विचार करूया. मालवणी मास्टर संघ 3 षटकानंतर 29 धावा, 3 गडी बाद. मात्र इथे एकसर बी संघ अगदी गर्तेत सापडलाय. 3 षटकानंतर परिस्थिती आहे 22 धावा आणि 6 गडी बाद. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये आता येताना त्यांना भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल, कारण शेवटचे 12 चेंडू आणि 33 धावा हे गणित नक्कीच मोठं आहे. मात्र अशक्य नाहीये मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. उकाडा जबरदस्त आहे, मात्र त्या उकाडावर एक जबरदस्त उत्तर दिले ते म्हणजे साई दत्त पेनकर पड्यानं. 3 वेगवेगळे ड्रिंक्स आहे. कोकम सरबत तुम्ही पिऊ शकता, सब्जायुक्त पाणी तुम्ही पिऊ शकता आणि टँकचं पाणी सुद्धा नक्कीच पिऊ शकता तुम्ही. त्यामुळे एनर्जी लेवल तुम्ही बूस्टअप करू शकता. थँक्यू व्हेरी मच साई दत्त पेनकर पडा. तुमच्या या युनिक संकल्पनेला नक्कीच आमच्या तमाम क्रीडा रसिकांचा सलाम आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. अगदी घरातूनच खुर्च्या आणून येत आहेत. थँक्यू. आणि इथे एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता. हे मैदान जर बघितलं तर चहूबाजूला निश्चितच चांगल्या पद्धतीने डगआउट्स बनवलेत. त्यामुळे निश्चितच तुम्हाला जो एंड आवडेल, तुम्हाला जिथे जी दिशा आवडेल त्या दिशेत जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. मात्र ते एन्जॉयमेंट करत असताना खेळाला कोणताही अडथळा येणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. कारण जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेच्या थोडस 1-2 फूट मागेच बसा. मी रिक्वेस्ट करीन सगळ्यांना. रणजित, आईज ऑन रणजित. शिवा भंडारी गोलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक आहे. ज्ञानेश कोळी जेल काली नाही, जास्त पुढे गेले. कदाचित उन्हा अगदी डोळ्यासमोर होती, मात्र या 2 धावा पूर्ण होतील. येस नक्कीच उन्हा डोळ्यासमोर होती तिथे, मात्र या 2 धावा. कठीण झेल होता नो डाऊट, मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 31 धावा पाहिजेत. 11-31 काउंट डाऊन सुरू झालंय. रणजित आणि नंदू पाटील यांना हे उत्तर द्यावं लागेल. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे एका बाजूला मीरा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे कोळशेत मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला हा फटका पाहूया. मागवा चेंडू बाहेरून. क्या बात आहे रणजित. याच फटक्याची गरज आहे एक्सर बीला आणि तो फटका डिलिव्हर केलाय रणजित. वेल डन, गुड शॉट. All right, let me see everybody's hands up in the air. थँक्यू. अफलातून फटका होता. सन्माननीय उपाध्यक्ष केशनाथजी बोईड साहेब, मॅन फ्रॉम मुर्दा यांचं आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आणि प्लीज असं नसतं वा. साई दत्त पेनकर पडा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इथे अपील अगदी प्लॉमेल बी आहे. वर पिच केलाय चेंडू, क्रॉस बॅट स्ट्रोक होता, अगदी फ्लिक करायला गेले, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडूनं अगदी मागच्या पायावर लँडिंग केलंय आणि अगदी पंचांसाठी हा कोरा पेपर होता. त्यामुळे स्पष्ट केलंय, पंचांचं बोट वरती गेलंय. रणजितने षटकार ठोकला आणि रणजित परतलाय. व्हॉट बॉलिंग बाय शिवा भंडारी. थँक्यू डीजे, थँक्यू. थोडंसं थांबवतोय. सन्माननीय साईनाथ वाघजी सुद्धा इथे उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. साई दत्त पेनकर पडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. 40+ मास्टरची स्पर्धा 23 गावामध्ये या स्पर्धा होतात. ही 21वी स्पर्धा आहे या हंगामातली आणि सांगताना आनंद आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये आमच्या या खेळाडूंचा उत्साह अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असतो आणि तुमच्यासारखे मान्यवर निश्चितच या स्पर्धांमध्ये येऊन या कार्यक्रमाला 4 चांद लावतात. धन्यवाद, आपलं स्वागत आहे. रणजित
काय एक्झॅक्टली चुकलाय रणजित. थोडासा फटका खेळताना त्यांनी विथ द ब्रेक खेळायला गेले. कदाचित अजून पुढे येऊन खेळले असते तर फुलटॉस कन्वर्ट करू शकले असते. मात्र इथे थोडीशी चूक झाली. रणजित परतलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे धर्मेंद्र. ओ पुन्हा एकदा ब्रेक, पुन्हा एकदा लेग ब्रेक. काय जबरदस्त यशक्षण तिथे हारेश्वर यांचा. शिवा भंडारी एखादा फटका तो खाणार मात्र तो लवकर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार. हे आहे शिवा भंडारी. विकेट हमखास मिळवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्टंपिंग बघा, अफलातून स्टंपिंग आहे आणि पाय जबरदस्त आहे आतमध्ये. पंचाचा योग्य निर्णय येतोय. डीव्हीएन लाईव्ह, दूध का दूध पाणी का पाणी. अगदी लगेच 8 चेंडू 25 धावा. मॅच इज स्टील ऑन. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. इथे धाव मिळणार आहे मात्र ती धाव कसली असेल पाहूया. डी झोन मध्ये लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. 24 ची गरज. 7 चेंडू 24 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम एक्सर बी साठी. आता मनापासून कौतुक आहे. अनेक प्रेक्षक राजे इकडे येत आहेत. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुल केलाय. चेंडू डीप मिड विकेटला आहे. रुपेश आहे तिकडे. थ्रो बघा, अफलातून थ्रो आहे. फलंदाज बाद होणार आहे. नंदू बाद होतोय. क्रीज तर सोडावी लागणारच आहे मित्रा. त्यामुळे निश्चितच तुला परतावं लागेल. त्यामुळे अजून एक मोठी विकेट, नाहक विकेट म्हणेन मी. गरज नव्हती या गोष्टीची. थोडंसं मैदानात उभं असणं गरजेचं होतं मात्र इथे स्ट्राईक घेण्याच्या नादात नंदूला परतावं लागतंय. त्यामुळे आता दावा कोण करणार हा मोठा प्रश्न. कारण गडी बाद झाले तब्बल 8. येस 8 विकेट कारण गेले तिथे. त्यामुळे आता निश्चितच 35च्या खेळाडूंना थोडीशी संधी मिळेल. मात्र बघायचं आहे त्या खेळाडूंना डिलिव्हर करावा लागेल. कोळशे टीम तुमचा निर्णय आलाय का? बॅटिंग. थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी बरोबर अभ्यास केलाय या मालिकेचा असंच म्हणावं लागेल अगदी कालपासून. आणि आज बरं वाटलं कोळशे टीम अगदी 6 वाजल्यापासून घर सोडले त्यांनी आणि ते बरोबर पदयात्रा करून आलेत. धर्मेंद्र येथे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू मध्ये करायचे तब्बल धावा. त्या म्हणजे 23. 6-23 चे गणित. बॅटिंगला येतोय गणेश. फटका चांगला आहे मात्र तो किती धावांचा असेल. धावा मोठ्या संख्येने करायचे तुम्हाला. सिंगलने काम चालणार नाही. हा थ्रो बघा, अफलातून थ्रो. पुन्हा एकदा रुपेश कोळी ऍक्टिव्ह आहेत. टीम मालवणी जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. बॅटिंग मध्ये सुद्धा, गोलंदाजी मध्ये सुद्धा आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा. शॉर्ट अप्लेन डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी होती. हा झेल स्वतः धर्मेंद्र यांच्याकडे. वॉट अ कॅच. सुपर खेळाडू. हा 9वा धक्का बसतोय आणि आता शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसेल. थँक्यू. ही विकेट आपण बघितलीत. एक जबरदस्त रिदम आहे तो म्हणजे गोलंदाजीचा धर्मेंद्र कोळी यांचा. टप्पा अगदी शॉर्ट पिच होता म्हणजे हाफ पिच आपण त्याला म्हणू शकतो. हाफ ट्रॅकर. मात्र इथे फटका खेळताना उशीर केला बॅटरना आणि इथे परतावं लागेल ती म्हणजे धर्मेंद्र यांना. 9वी विकेट पडली. आता शेवटचं जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 चेंडू 22 करायचे आहेत. मीरा मास्टर तुमची फिल्डिंग आहे, रेडी राहा. धर्मेंद्र शॉर्ट अप डिलिव्हरी. चेंडू हवेत खेळलेत आणि हा झेल कंप्लीट होणार आहे. संपूर्ण संघ गारज झालाय. अगदी 3 चेंडू राखून आणि एकूणच तब्बल 21 धावांनी हा सामना खिशात घातलाय. तो म्हणजे टीम मालवणीनं एक मोठा विजय. धन्यवाद टीम मालवणी आणि निश्चितच धन्यवाद टीम एक्सर बी. चला ही मॅच संपली. मीरा संघ प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच या, जास्त वेळ घेऊ नका. आणि आज मीरा संघामध्ये 3 भाऊ 3 बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतील. स्वागत करणार आहोत आम्ही त्यांचं. चला लगेच मान्यवरांचा सन्मान आपण खास सन्मान इथे करूया मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतोय लगेच डीबीएन लाईव्हला की आपण मुख्य मंचावर फोकस करायचा. थँक्यू.
आपले उपाध्यक्ष अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय